हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. मित्रांनो, आपलं मॅट्रिसेस हे चॅप्टर संपलेलं आहे. त्याच्यानंतर मी ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हे चॅप्टर स्टार्ट करणार आहे आज. तर हे चॅप्टरच्या सुरुवातीला किंवा चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की एक युनिट सर्कल नावाचं ही जी कन्सेप्ट आहे, मी नोट्समध्ये पण टाकलेलं आहे. तर जर तुम्हाला युनिट सर्कल माहिती नसेल तर तुम्हाला युनिट सर्कल माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण युनिट सर्कलमध्ये बऱ्याचशा व्हॅल्यू ज्या असतात आपल्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या ज्या फंक्शन्स आहेत आपले त्यांचे युनिट सर्कलमध्ये आपल्याला दिले असतात. म्हणजे मॅक्झिमम टाइम्स जेव्हाही आपण ह्या व्हॅल्यू सॉल्व्ह करतो तर ते आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागतात. इथे जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर पहिले कॉस थिटा आणि साइन थिटा लिहिला असतो. म्हणजे इथे हे कॉस आणि हा साईनचा व्हॅल्यू दिले आहेत, कॉस आणि साईनच्या, आणि बाजूला कॉट आणि टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यू दिल्या आहेत तुम्ही जर बघितले असतील तर. आणि इथे 0, π/6, π/4, π/3, π/2, 2π/3, 3π/4, 5π/6 आणि पाय, अशा सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला इथे देऊन ठेवलेल्या आहेत तुम्हाला ह्या पूर्ण युनिट सर्कलमध्ये. तर हे युनिट सर्कल मला लागणार आहे म्हणून मी इथे या लेक्चरमध्ये ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. जर मी एक्सरसाइज याची 3.1 घेतो आज, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे कामात येईल. ठीक आहे. तर बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. अँड ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचा खूप धन्यवाद. देन वी गो थ्रू इट. मी जिथे युनिट सर्कल यूज करेल तुम्हाला सांगेल. ठीक आहे ना. तर हे जे चॅप्टर आहे तर बेसिकली मागच्या वेळेस हे 7 ते 8 मार्कासाठी यायचं. तर मला वाटतं अजून याचं वेटेज वाढायला पाहिजे, कारण इथून आता एक चॅप्टर कमी झालेलं आहे, म्हणजे मिक्सअप केलेलं आहे. तर त्यानुसार आपण या चॅप्टरचं वेटेज पण कन्सिडर करू की 7 ते 8 मार्क्स असायला पाहिजे. आता हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन काय असतं? बेसिकली तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स माहिती आहेत. इट इज साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक सारखे जे फंक्शन्स आहेत हे कुठले आहेत? ट्रिगोनोमेट्रीमध्ये येणार आहेत. तर असे जे फंक्शन्स असतील त्यांना आपण काय म्हणणार आहोत? यांचं जे पहिलं कन्सिडरेशन केलं जातं म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन कसं बनतं. तर असं इक्वेशन विच इव्हॉल्व्स, ज्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन इव्हॉल्व आहे, ज्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे, तर असं इक्वेशन दॅट विल बी, ज्याचा जो अँगल आहे अननोन अँगल आहे, अदरवाईज आपण म्हणतो ना व्हेरिएबल, अननोन अँगल अदरवाईज व्हेरिएबल, मी दोन कन्सेप्ट यूज केले आहेत, अँगल अदरवाईज व्हेरिएबल. तर मग इक्वेशन विच इव्हॉल्व्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, ज्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे, ठीक आहे, अननोन अँगल और व्हेरिएबल आर नोन ॲज ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी कन्सिडर केलं तर आता हा जो साइन आहे हा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे. तर याच्यामधला हा एक्स आहे, बरोबर, याच्यामधला काय हा एक्स आहे, म्हणजे एक्स हा अँगल और व्हेरिएबल आहे, बरोबर. काय एक्स आहे? अँगल अदरवाईज व्हेरिएबल आहे, आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 1/2. याचा अर्थ साइन एक्स हा 1/2 आहे. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आता एक्स कधी 1/2 येणार आहे, बरोबर. तर सेम केसमध्ये जर टॅन एक्स इज इक्वल्स टू -√2 कन्सिडर केला तर तुम्हाला समजेल की एक्स -√2 कधी येतो, बरोबर. सपोज की कॉस 3x ला मी कन्सिडर करतोय, तर इथला 3 आणि हा 3x एक्झॅक्टली किती आहे? जो 5x ला दाखवतोय. तर अशा वेळेस असे जे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मधले अननोन अँगल सारखे असतात तर त्यांना मी म्हणतो दॅट विल बी अ ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. हे जे दिसत आहेत हे ऑल आर द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहेत आपले. तर अशा ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन थ्रू जर मी गेलो तर त्याचं सोल्युशन मला काढावं लागतं. सोल्युशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल द व्हॅल्यू ऑफ द अननोन अँगल. ठीक आहे ना. म्हणजे अननोन अँगल कुठला आहे? आपला एक्स आहे. अननोन व्हेरिएबल कुठला आहे? आपला एक्स आहे. सो द व्हॅल्यू ऑफ द अननोन अँगल व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन, बरोबर आहे. सॅटिस्फाईड द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन, याचा अर्थ हा 1/2 तिथे येतोय. तिथे साईनला 1/2 कधी येणार आहे? एक्स. तर इथे मी लिहिला आहे एक्स इज इक्वल्स टू π/6 ला साइन किती येतो? 1/2 येतो. जर चेक करायचं आपण बघू बरं π/6 ला येतो का. आता हा π/6 आहे, तर हा पहिला कॉस आहे, दुसरा काय साइन आहे दिसतोय तुम्हाला. तर किती येतोय? हा 1/2 येतोय. म्हणजे साइन थिटा किती आहे? 1/2 आहे. सो वी कॅन से दॅट हेअर की हा जो साइन आहे, बरोबर, साइन एक्स इज इक्वल्स टू 1/2. कधी आहे? एक्स किती आहे? π/6 ला 1/2 येणार आहे. सेम इथे कॉस पण दिसतोय, कॉस एक्स इज इक्वल्स टू 1/√2. पण कॉस 1/√2 कधी येतो? एक्स इज इक्वल्स टू π/4 ला. म्हणजे आता हा जो एक्स इज इक्वल्स टू π/4 ची व्हॅल्यू आपण बघतो, ही π/4 झाली. आणि काय पाहिजे मला? कॉस पाहिजे. हा झाला 2√2, म्हणजे हा बेसिकली 1/√2 आहे. तर याला कसं लिहितात? याला जर असेल तर √2/2 इंटू √2/√2 केलं जातं. तर रूट मधला हा कॅन्सल होतो आणि हा 2b कॅन्सल होऊन जातो. तर राहतो 1/√2 फक्त. हा म्हणजे ही व्हॅल्यू तुमच्याकडे येऊन जाईल π/4 ला येतो.
म्हणून अशा याला काय म्हटलं होतं, दॅट इज सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. काय असेल ते, द व्हॅल्यू ऑफ द अननोन अँगल्स or variable which satisfied the trigonometric equation is called its solution. ठीक आहे. then after this whenever we go through it, तर इथे बघा ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन मे बी आयदर फायनाईट असेल, तर याचं एक तर एक्सच्या व्हॅल्यू ह्या फायनाईट येतील, तर एक्सच्या व्हॅल्यू इन्फायनाईट येतील, बरोबर. तर मग म्हटलं जातं की इक्वेशन मे बी आयदर हॅव अ फायनाईट इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स असतील. म्हणजे आता ह्यांचे जे फंक्शन्स, हे जे फंक्शन्स असतात आपले, यांचे जे व्हॅल्यूज आहेत त्या मे बी फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन येतील, एक तर इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन येतील, बरोबर. इन्फायनाईट और फायनाईट नंबर ऑफ त्यांचे काय येतील, सोल्युशन येतील. मग अशा टाइम्स आपण काय करतो, यांना दोन टाइप्समध्ये डिवाइड करतो. दॅट इज वी डिफाईन द टू टाइप्स ऑफ सोल्युशन. मग दॅट विल बी ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचे दोन टाइप येतात. त्याचा पहिला जो टाइप आपण म्हटला होतो, बेसिकली याला फायनाईट म्हटला जातो, पण समटाइम्स हे इन्फायनाईट पण येतं, म्हणून पण हा जो पहिला टाइप आहे त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल सोल्युशन. आता हा प्रिन्सिपल सोल्युशन काय आहे एक्झॅक्टली, द सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. काय आहे, द सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन ऑफ अन अननोन अँगल और व्हेरिएबल, हा जो एक्स आहे, एक्स व्हेअर इट बिलॉंग्स टू, म्हणजे हा एक तर झिरो येईल, झिरोपेक्षा जास्त असेल, किंवा 2π पेक्षा काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. म्हणजे एक तर 2π पण येऊ शकतो. तर ह्यांच्यामध्ये 0 to 2πच्या मध्ये ज्या व्हॅल्यू येतील त्या प्रिन्सिपल सोल्युशनच्या व्हॅल्यू असतील. म्हणजे बेसिकली याला फायनाईट कन्सिडर केलं जातं, याला म्हटलं जातं प्रिन्सिपल सोल्युशन, अदरवाईज हे असतात फायनाईट सोल्युशन. म्हणजे इन केस जर मी कॉस एक्सचा विचार केला, कॉस एक्स किती आहे, 1/2 आहे. एक्सच्या व्हॅल्यूला म्हणजे मी π/3 ला एक तर 5π/3 ला कन्सिडर करू शकतो. बघा बरं की 1/2 जो आहे ना आपला, कॉस किती असायला पाहिजे, 1/2 असायला पाहिजे एक्सच्या वेळेस, बरोबर. तर मी दोन व्हॅल्यू इथे लिहिल्या तुमच्यासाठी, हा एक π/3 आणि दुसरा 5π/3 आहे. मग काय बघा, तर ह्या युनिट सर्कलमध्ये जर आपण π/3 चा कन्सिडर केलं तर हा येतोय 1/2, बरोबर. आता 5π/3 पण पाहिजे आपल्याला, काय पाहिजे, 5π/3. तर एक तर आला 1/2, दुसरा 5π/3 हा बघा, हा पण येतोय 1/2. म्हणजे दोघं केसेसमध्ये इथे पण हा येतोय 1/2 π/3 ला, आणि दुसरा कुठे येतोय, दॅट इज 5π, दुसरा कुठे येतो मग 5π/3 ला 1/2 येतोय. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने याचे दोनच व्हॅल्यू येतात आपल्या, पण दोघे व्हॅल्यू कुठे येतात, हा जो 2π तुम्हाला इथे दिसतोय, हा 2π इथे, म्हणजे बेसिकली 0 to 2πच्या मध्ये तुम्हाला हे व्हॅल्यू दिसत आहे. ठीक आहे. म्हणून असे सोल्युशन कुठले असतात, दॅट इज नोन एज अ प्रिन्सिपल सोल्युशन. सायन्ससाठी पण तेच काम आहे, बरोबर. तो π/6 ला आणि 5π/6 ला पण येतो, आर प्रिन्सिपल सोल्युशन असतं, प्रिन्सिपल सोल्युशन म्हटलं जातं. मग दॅट इज सोल्युशन अँड वी ऑब्झर्व एक्स इज दॅट 0 to 2πच्या मध्ये सच अ सोल्युशन इज फायनाईट इन अ नंबर. असे सोल्युशन कशामध्ये असतात, फायनाईट इन नंबर असतात. पण बाकी केसमध्ये असं येत नाही, सम केसेसमध्ये ते इन्फायनाईट पण येऊ शकतं. ठीक आहे. आणि याचा जो दुसरा टाईप आहे, दॅट इज नोन एज अ जनरल सोल्युशन म्हटलं जातं याला. काय म्हटलं जातं, जनरल सोल्युशन. सो सेकंड टाईप विल बी अ जनरल सोल्युशन. जर मी याला विचार केला तर असं जनरल सोल्युशन कधी असेल, द सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन, बरोबर. जर सोल्युशन आपण काढतोय, एक्सचं व्हॅल्यू जर मी काढतोय, सोल्युशन काढतोय, किंवा अँगल अननोन अँगलला मी काढतोय, तर असं सोल्युशन काय असणार आहे, विच आर जनरलाइज बाय युझिंग इट्स पिरियडिसिटी. म्हणजे परत परत त्याच व्हॅल्यू येतील. जर तुम्ही बघितलं ना, तर एक्स इज इक्वल्स टू π/3 ला, 2π/3 ला, 7π/3 ला रिपीट होताना अशा व्हॅल्यू दिसतील तुम्हाला. म्हणजे बघा, जर मी साइन एक्स इज इक्वल्स टू √3/2 चा विचार केला, बरोबर, आर इट्स जनरलाइज सोल्युशन. काय याचं जनरल सोल्युशन, म्हणजे जनरल सोल्युशन इज ऑलवेज इन्फायनाईट इन नंबर मध्ये असतं. मग बघा की आपण याचा विचार करू बरं की हा साइन एक्स इज इक्वल्स टू √3/2 चा जर आपण घेतला तर त्यावेळेस काय येईल बरं, √3/2 कधी येतोय, साइन एक्स √3/2 विल बी अ प्लस. ठीक आहे. सो हेअर √3/2 हा एक आहे π/3 ला. ठीक आहे. अजून तुम्हाला कुठे दिसतोय, दॅट विल बी अ साइन √3/2 अजून परत दिसेल जर तुम्हाला, तर इथे पण चेक करा, हेअर इज ऑल्सो √3/2 हा मायनस तुम्हाला दिसेल, हा प्लस तुम्हाला दिसतो इथे एक. ठीक आहे. सो इथे परत आपण तिथे घेऊन गेलो, हा आपण इथे दिसतोय एक, सॉरी हा साइन आहे आपला, हा कॉस आहे आपला. ठीक आहे. हा एक इथे दिसतोय तुम्हाला, बरोबर, √3/2 साइनला. देन यू कॅन हॅव ऑब्झर्व अशा ज्या व्हॅल्यूज असतात हे काय होतात, रिपीटेटिव्हली तुम्हाला दिसत असेल परत परत येताना, तर असे जे सोल्युशन्स असतात त्यांना म्हटलं जातं दॅट इज
द सोल्युशन ट्रिगोनोमेट्रिक जनरलाइज, बरोबर, हा तर जनरलाइज होतोय अँड इट्स पिरियॉडिसिटी आर कॉल्ड एज अन जनरल सोल्युशन. असं परत तुम्हाला दिसेल हा π/3, 2π/3 आणि 7π/3 ला तुम्हाला दिसेल. बरोबर, आपण 7π/3 ला दिसतो का हा, ठीक आहे. दॅट विल बी अ 7π/3. 7π/4 लिहिला इथे आपल्याकडे. 7π/3 देर इज नो 7π/3, पण 7π/3 ला पण हा एक येतो इथे या युनिट सर्कल मध्ये. तुम्हाला काही दिसत नाही ते, ठीक आहे. सो वी कॅन ऑब्झर्व दिस 7π/3 ला पण हा तुम्हाला तिथे दिसेल. साइन जो आहे आपला तो रिपिटेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला दिसतो. तर अशा ज्या व्हॅल्यू येतात त्यांना म्हटलं जातं, असं जे सोल्युशन येतं त्याला म्हटलं जातं जनरल सोल्युशन. तर हे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन मध्ये येणार आहे. एक फायनाईट मध्ये आणि एक इन्फायनाईट मध्ये येतात. फॉर अ जनरल सोल्युशन, ठीक आहे ना, फॉर जनरल सोल्युशन ऑफ एनी ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन, ठीक आहे ना, जे कुठलंही जनरल सोल्युशन येत आहे आपलं ट्रिगोनोमेट्रिक सोल्युशन इक्वेशनचं, वी यूज एन हा इंटेजर म्हणून यूज केला जातो. तर इंटेजर कुठला असतो आपला, झेडने डेनोट केला जातो. आणि इंटेजर म्हणजे 0 टू पॉझिटिव्ह साईडकडे जाणारे नंबर्स आणि निगेटिव्ह साईडकडे जाणारे नंबर जे असतात आपले ते काय असतात, इंटेजर्स असतात, ठीक आहे. सो याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जनरल सोल्युशन जिथे बी असतात ना, सो वी कॅन यूज सम ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन्स दॅट विल बी आपल्याला युजफुल असतात. युजफुल रिझल्ट आपण इथे यूज करणार आहोत. त्याच्यापैकी मी काही लिहून ठेवलेले, ठीक आहे. साइन थिटा इज इक्वल्स टू 0. साइन थिटा इज इक्वल्स टू काय असेल, 0 कधी, थिटा इज इक्वल्स टू n पाय असेल, ठीक आहे. आणि कॉस थिटा जर 0 असेल तर थिटा इज इक्वल्स टू 2n प्लस 1 π/2 असेल, ठीक आहे. n तुम्हाला माहिती इंटेजर आहे असं. टॅन थिटा जर 0 आला तर थिटा इज इक्वल्स टू n पाय असेल. तर साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा असेल तर थिटा इज इक्वल्स टू काय असेल, n पाय प्लस मायनस n रेस टू n अल्फा तुम्हाला दिसेल. जर कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा असेल तर त्या केसमध्ये थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा तुम्हाला दिसेल. अदरवाईज थिटा आणि थिटा एंड अल्फा असेल. आर नॉट ऑड मल्टिपल जर नसतील तर, इवन मल्टिपल असतील किंवा ऑड मल्टिपल, इवन मल्टिपल असतील, ऑड नसतील तर ऑफ π/2 चे, बरोबर, दॅन आपण म्हणतो त्याला टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फा हा थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा तुम्हाला दिसेल, ठीक आहे. देन अगेन हा जो आपला लास्टली दिसतोय तुम्हाला इथे साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर अल्फा जर असेल तर थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा तुम्हाला दिसेल, ठीक आहे. कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर अल्फा जर असेल तर थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा. अँड टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर अल्फा, थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा. तर हे सगळे जे काही रिझल्ट आहेत ते मी इथे यूज करणार आहे. इथे आपला हा लास्टली पण इथे दिसतोय सगळ्यांना, हा पण मी यूज करणार आहे इथे. These all result we need to be used when we solve a generalized solution. तर मी हे जनरलाइज सोल्युशन मध्ये यूज करणार, जिथे जनरल सोल्युशन मी सॉल्व्ह करेल तिथे आपल्याला याला यूज करायचं आहे. तर इथे बेसिकली मी एक्सरसाइजचा काही पहिला क्वेश्चन पण तुमच्यासाठी सॉल्व्ह करून दाखवलेला आहे की कशा पद्धतीने प्रिन्सिपल सोल्युशनला सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. तर आपण बेसिकली बघू की एक्सरसाइज 3.1 मध्ये की कसे क्वेश्चन आले आहेत आणि कसे क्वेश्चन आपल्याला त्यांना सॉल्व्ह करायचे. त्याने म्हटलं होतं की फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. आणि असे जर प्रिन्सिपल सोल्युशनवरती क्वेश्चन आले तर ते 2 मार्कासाठी येतात बेसिकली, ठीक आहे. देन अगेन दॅट वेन वी सॉल्व दिस, तर हा याने कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/2 दिलेला आहे. तर सगळ्यांना माहिती आहे प्रिन्सिपल सोल्युशनसाठी कॉस थिटा 1/2 पाहिजे मला. तर कॉस थिटा जर 1/2 पाहिजे असेल तर काय करावं लागेल आपल्याला, तर सगळ्यात पहिले 1/2 कधी येतो ते चेक करावं लागेल. तर तुम्ही युनिट सर्कलचा यूज केला तर कॉस थिटा हा 1/2 कधी येतो, π/3 ला येतो. आणि परत जर मी 2 पाय मधून त्याला मायनस करून घेतलं, म्हणजे 0 टू 2 पाय जो आपण घेतोय त्याचा प्रिन्सिपल मधला, तर अशा वेळेस जर मी त्याला 2 पाय मधून मायनस करतो then I can get 2 पाय मायनस π/3. सो अगेन हा जो कॉस आहे आपला 5 π/3 ला दिसेल आपल्याला किती, 1/2, बरोबर. दोघं चेक करून घेऊ बरं आपण दोघांमध्ये येतं का. सो हेअर वी कॅन ऑब्झर्व दॅट दोघांमध्ये एक आहे 5 π/3 ला जो 1/2 आपल्याला दिसत होता हा दिसतोय. एक आहे 5 π/3 ला पाहिजे, बरोबर. दुसरा आहे 5 π/3 ला हा 1/2, बरोबर. सो वी कॅन गेट दिस आन्सर हेअर. तर असं आपल्याकडे काय येईल, याचा आन्सर येईल. मग काय येईल, तर हे जे सोल्युशन आपल्याला दिसतंय की हा 0 आणि 2 पायच्या मध्येच आहे. आणि हा पण जर तुम्ही दुसरा बघितला तर तो काय 0 आणि 2 पायच्या मध्येच होता. म्हणून हे जे काय असेल प्रिन्सिपल सोल्युशन आपले x 1 π/3 असेल आणि x काय असेल 5 π/3. असे 2 सोल्युशन आपल्याकडे येऊन जातील रिक्वायर्ड सोल्युशन. सिमिलरली दुसरं पण एक्झाम्पल आपल्याला दिसतंय, सेक थिटा दिलेला आहे. तर सेक थिटा 2√3 कधी येतो, ठीक आहे. तर सेक थिटा 2√3 आपल्याला दिसेल की π/6 ला तुम्हाला दिसतं. तर युनिट सर्कलमध्ये तुम्हाला ते दिलेलं नाही ॲक्च्युली,
यू नीड टू जस्ट तुम्हाला ते रिवाईज करावं लागेल, कारण हा सेक थिटा काय असतो 1/cos असतो ना. तर 1/cos म्हणजे मग सेक थिटा जर 1/cos असेल तर कॉस काय असेल बरं इथे, कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/sec असेल ना, बरोबर. तर मग इथे काय होऊन जाईल 3√2 होऊन जाईल, बरोबर. जर मी याला रिवाईज केलं तर जर मी याला रिवाईज केलं तर कॉस इज इक्वल्स टू 1/sec जर केलं तर इज इक्वल्स टू हा आपल्याला असं दिसेल की 1/2√3. तर काय होऊन जाईल हा √3/2 म्हणजे कॉस कधी पाहिजे √3/2 ला चेक करावं लागेल, बरोबर. मग √3/2 ला चेक करू बरं कॉस आपण काय येतो आपल्याकडे. तर √3/2 कॉस जे होतं तो कॉस साईन नको आहे आपल्याला, काय पाहिजे साईन नको आहे, कॉस पाहिजे. तर √3/2 प्लस √3/2 हा एक येतोय π/6 ला, बरोबर दिसला. हा π/6 होता इथे, तर हा √3/2 π/6 ला युनिट सर्कलमध्ये आपल्याला सापडला. सो वी कॅन से हेअर अगेन की ही जी व्हॅल्यू येते आपली, बरोबर π/6 ला ही याच्यावरून आली. सो ज्याला जर 2π मधून मायनस करून घेतलं तर काय येईल, वी कॅन गेट अगेन 11 π/6. सो आफ्टर दिस सच दॅट की हा पण कसा दिसतोय तुम्हाला की हा बी 0 and 2π अगेन 0 and 2π मध्ये तुम्हाला दिसेल. सो सच हे काय असेल आपले रिक्वायर्ड सोल्युशन असतील, म्हणजे π/6 आणि 11 π/6 हे आपले रिक्वायर्ड सोल्युशन असतील. सेम कॉटसाठी पण केलेलं आहे मी. कॉट हा π/6 ला √3 दाखवतो, बरोबर. आणि जर मी प्लस पाय करून घेतला दुसऱ्या याला तर काय होतो 7 π/6 ला √3 दाखवतो. म्हणजे याचे बी जे रिक्वायर्ड सोल्युशन तुम्हाला दिसतील ते π/6 आणि 7 π/6 तुम्हाला दिसतील. सेम हा पण कॉट 0 तुम्हाला विचारला गेला होता, पण तुमच्या पुस्तकामध्ये इथे मी 2 पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. एक जर π/2 आणि दुसरा असेल माझा दॅट विल बी 3π/2 ला, बरोबर. पण कधी जर मी 0 कन्सिडर केला तर, पण पुस्तकामध्ये कन्सिडरेशन करताना मला वाटतं अनडिफाईन कन्सिडर केलं गेलं आहे. तर अनडिफाईनसाठी 2 आन्सर आहेत, दॅट विल बी हा 0 आणि हा पाय. बघा बरं, अनडिफाईन अँड 0 इथे कॉट 2 ठिकाणी येतील. पहिले याला बघा की हा जो दिसतोय ना, तर मी घेताना याला π/2 आणि 3π/2 घेतलेला आहे हां, आणि पुस्तकामध्ये 0 आणि पाय घेतलेला आहे, ठीक आहे. सो वी कॅन गो थ्रू दिस, बघू त्याला की एक्झॅक्टली युनिट सर्कलमध्ये हे काय येतं. तर इथे बघा, तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा 0 येतोय 3π/2 ला, ठीक आहे. कॉस हा पण 0 येतोय π/2 ला, हा दिसतोय ना कॉस. पण पुस्तकामध्ये अनडिफाईन साठी घेतलेलं आहे, दॅट विल बी हा कॉस दिसतोय तुम्हाला इथे, हा 0 आहे ना, बरोबर. तर हा 0 आहे इथे, हा साईन तुम्हाला दिसेल. पहिले तर कॉस 0 असायला पाहिजे, कॉस किती असायला पाहिजे 0, नॉट डिफाईन साठी यायला पाहिजे याने, ठीक आहे. सो हेअर इज 1 कॉस इज इक्वल्स टू 1. कॉस काय पाहिजे आपल्याला 0 पाहिजे, सॉरी वी कॅन फाइंड अ कॉट. ॲक्च्युली काय फाइंड आउट करतो आपण कॉट. हां, तर कॉट जो आहे आपला हा दिसतोय हा नॉट अनडिफाईनसाठी, आणि इथे बी हा अनडिफाईनसाठी दिसतोय तुम्हाला. पण इथे बी कॉट हा 0 दिसतोय तुम्हाला, आणि इथला कॉट पण हा तुम्हाला 0 दिसतोय हा. तर दोघं केसेसमध्ये सेम आहे व्हॅल्यू. तर बघून घ्या, दोघांसाठी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे आन्सर त्या पद्धतीने. दिस वॉज माय लास्ट एक्झाम्पल. तर असं जे लास्ट एक्झाम्पल आहे दॅट विल बी युजफुल फॉर अस, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अगेन. प्लीज जेवढे जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करता येईल शेअर करत राहा मित्रांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत पाठवत राहा. याची जी नोट्स आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिली तुमच्यासाठी, तुम्ही तिथे जाऊन त्याला डाउनलोड करू शकता. ज्यांना वाटलं टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करून तिथे डाउनलोड करू शकतात. आणि प्लीज आय रिक्वेस्ट यू दॅट प्लीज जी व्हिडिओ आहे ते पूर्ण बघा.